बंग भाषा प्रसारिका सभा याची स्थापना झाली 1836 मध्ये. प्रसन्ना ठाकूर आणि कालिना चौधरी यांनी स्थापना केली कलकत्ता येथे. लँड होल्डर सोसायटीची स्थापना केली आहे द्वारकानाथ टागोर यांनी 1838 मध्ये कलकत्ता येथे. लँड होल्डर सोसायटी महत्त्वाची आहे. ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना केली 1839 मध्ये. विल्यम एडम जॉर्ज थॉम्सन यांनी लंडन येथे. ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना केली देवेंद्रनाथ टागोर राधाकांत देव यांनी कलकत्ता येथे 1851 ला. ही संस्था महत्त्वाची आहे. नंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली जगन्नाथ शंकर शेट यांनी 1852 ला मुंबई येथे. लंडन इंडिया कमिटीची स्थापना केली पुरुषोत्तम मुदलियार यांनी 1862 ला लंडन येथे. ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली 1866 ला दादाभाई नौरोजी यांनी लंडनला. ही संस्था महत्त्वाची आहे. नॅशनल इंडिया असोसिएशनची स्थापना केली मेरी कार्पेंटर यांनी 1867 मध्ये लंडन येथे. महत्त्वाची आहे. भारतीय सुधारणा संघाची स्थापना केली केशवचंद्र सेन यांनी 1870 ला कलकत्ता येथे. मी ज्या ज्या संस्था महत्त्वाच्या आहेत ज्यावर आयोगाने प्रश्न विचारले आधी त्या संस्थाला हायलाईट म्हणजे टिक करेल, तर त्या संस्था लक्षातच ठेवणे. नंतर येथे सार्वजनिक सभा याची स्थापना केली गवा जोशी यांनी 1870 ला पुणे येथे. महत्त्वाची आहे. इंडियन सोसायटीची स्थापना केली आनंद मोहन बोस यांनी 1872 ला लंडन येथे. इंडियन लीगची स्थापना केली बाबू शिशिर घोष यांनी 1875 ला कलकत्ता येथे. इंडियन असोसिएशनची स्थापना केली आनंद मोहन बोस व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1876 ला कलकत्ता येथे. महत्त्वाची आहे. राजमंदिर सामाजिक परिषदेची स्थापना केली वीरेशलिंगम पंतलू यांनी 1877 ला मद्रास येथे. इंडियन नॅशनल सोसायटीची स्थापना केली शिरीषचंद्र घोष यांनी 1883 ला कलकत्ता येथे. भारतीय राष्ट्रीय कॉन्फरन्सची स्थापना केली 1883 ला सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी कलकत्ता येथे. ही महत्त्वाची आहे कारण या संस्थेचे मर्जर नंतर इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये करण्यात आले. मद्रास महाजन सभा ही महत्त्वाची आहे. याची स्थापना केली वीर राघवाचारी आणि एस अय्यर यांनी 1884 ला मद्रास येथे. सेवा सदनाची स्थापना केली बहिरामजी मलबारी यांनी 1885 ला मुंबई येथे. आता मोहम्मद लिटररी सोसायटीची स्थापना केली सर सय्यद अहमद खान यांनी 1886 ला अलीगढ येथे. दयानंद अँग्लो वेदिक स्कूल हे महत्त्वाची दोन्ही पण 1886 मध्ये. लाला हंसराज यांनी स्थापना केली लाहोर येथे. रामकृष्ण मठाची स्थापना केली स्वामी विवेकानंदांनी 1887 ला. अहमदी आंदोलनाची स्थापना केली कदियानी गुलाम अहमद यांनी लाहोर येथे 1889 ला. रामकृष्ण मिशनची स्थापना केली स्वामी विवेकानंदांनी कोलकाता येथे 1897 ला. भारत धर्म महामंडळाची स्थापना केली 1902 ला मदन मोहन मालवीय यांनी वाराणसी येथे. इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना केली 1905 मध्ये श्यामकृष्ण वर्मा यांनी लंडन येथे. ही संस्था महत्त्वाची आहे. इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली नारायण दास यांनी 1907 ला अमेरिका येथे. सेवा सदनाची स्थापना केली 1909 ला रमाबाई रानडे यांनी पुणे येथे. आता ह्या सर्व काँग्रेस नंतरच्या संघटना आहे. हे काँग्रेस पूर्व नाही आहे, हे काँग्रेस नंतरच्या संघटना आहे, तर हे लक्षात ठेवा. आता बघूया. निष्काम कर्म मठाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे 1910 ला. विधवाश्रमाची स्थापना त्यांनीच केली होती 1910 ला पुणे येथे. भारत श्री मंडळ हे ह्या संस्था महत्त्वाच्या आहेत. तिने पण 1911 ला सरलादेवी चौधराणी यांनी स्थापना केली कलकत्ता येथे. भारत सेवा संघाची स्थापना केली 1911 ला NM जोशी यांनी पुणे येथे. सेवा समितीची स्थापना केली हृदयनाथ कुंजरू यांनी 1914 ला अलाहाबाद येथे. इंडियन इंडिपेंडन्सची स्थापना केली आहे महेंद्र प्रताप बटकतुला यांनी काबूल येथे 1915 ला. हिंदू महासभेची स्थापना केली पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1915 ला. हे महत्त्वाचे आहे. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली आहे ॲनी बेझंट यांनी मुंबईला 1916 ला. भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना केली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 ला पुणे येथे. हे महत्त्वाचे आहे. ह्या काँग्रेस नंतरच्या संघटना हे लक्षात ठेवा. नंतर गुरुवायूर सत्याग्रह 1916 ला केलप्पन यांनी स्थापना केली केरळ येथे. नंतर किसान सभेची स्थापना केली आहे मालविना इंद्रनारायण आणि गौरीशंकर यांनी 1918 ला लखनौ येथे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशनची स्थापना केली महात्मा गांधी यांनी 1918 ला अहमदाबाद येथे. महत्त्वाचे आहे. नॅशनल लिबरल असोसिएशनची स्थापना केली 1918 ला MN रॉय यांनी ताशकंद येथे. हे महत्त्वाचे आहे. अहमदाबाद टेक्सटाईल लेबर युनियन हे रिपीट झाले.
नंतर सर्वंट ऑफ पीपल्स इंडिया याची स्थापना केली लाला लजपत राय यांनी लाहोर येथे 1920ला. अवध किसान सभेची स्थापना केली नेहरू आणि रामचंद्र गौरीशंकर यांनी 1920ला प्रतापगड येथे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली एम.एन. रॉय यांनी 1920ला ताशकंद येथे. आत्मसन्मान आंदोलनाची स्थापना केली रामस्वामी नायकर यांनी 1920ला मद्रास येथे. यापैकी अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन आणि नॅशनल लेबर असोसिएशन दोन्ही लक्षात ठेवा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली नलिनी गुप्ता यांनी कलकत्ता येथे 1921ला. विश्व भारती विद्यापीठाची स्थापना झाली 1921ला रवींद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता येथे केली. स्वराज्य पार्टी महत्त्वाची आहे. याची स्थापना केली आहे मोतीलाल नेहरू आणि सी.आर. दास यांनी 1923ला दिल्ली येथे. याची स्थापना काँग्रेस पार्टीच्या अंतर्गतच झाली हेही लक्षात ठेवा. अखिल भारतीय साम्यवादी दलाची स्थापना केली सत्यभक्त यांनी 1924ला कानपूर येथे. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली सचिंद्रनाथ सनेल यांनी कानपूर येथे 1924ला. महत्त्वाची आहे. ही महत्त्वाची क्रांतिकारी संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली 1925ला हेडगेवार यांनी नागपूर येथे. महत्त्वाची आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली श्रीपाद अमृत डांगे यांनी कानपूरला 1925ला. ऑल इंडिया वुमेन सायन्सची स्थापना केली सी.डी. सदाशिव अय्यर यांनी 1927ला मद्रास येथे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याची स्थापना केली 1928ला चंद्रशेखर आझाद आणि यांच्यासोबत आहेत भगतसिंग दिल्लीला. ही संस्था क्रांतिकारी संघटना आहे. हे महत्त्वाची आहे लक्षात ठेवणे. काँग्रेस समाजवादी पार्टीची स्थापना केली 1934ला आचार्य नरेंद्र देव आणि जयप्रकाश नारायण यांनी दिल्ली येथे. प्रगतिशील लेखक संघाची स्थापना केली मुंशी प्रेमचंद यांनी 1936ला लखनौ येथे. अखिल भारतीय किसान सभा महत्त्वाची आहे. काँग्रेस समाजवादी पार्टी पण महत्त्वाची आहे. जयप्रकाश नारायण लक्षात ठेवा. याची स्थापना केली एन.जी. रंगा आणि सहजानंद यांनी 1936ला लखनौ येथे. फॉरवर्ड ब्लॉक याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महत्त्वाची आहे. याची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी 1939मध्ये कलकत्ता येथे. भारतीय बोल्शेविक दलाची स्थापना केली एन.डी. मुजुमदार यांनी 1939ला कलकत्ता येथे. रेडिकल डेमोक्रॅटिक दलाची स्थापना केली एम.एन. रॉय यांनी 1940ला कलकत्ता येथे. इंडियन फेडरेशन ऑफ लेबरची स्थापना केली एम.एन. रॉय यांनी 1940 कलकत्ता येथे. नंतर भारतीय बोल्शेविक लीग हे बोल्शेविक दल होतं, आता हे लीग आहे. याची स्थापना केली 1941ला अजित राय आणि इंद्र सेन यांनी कलकत्ता येथे. क्रांतिकारी समाजवादी दलाची स्थापना केली 1942ला सौमेंद्रनाथ टागोर यांनी कलकत्ता येथे. यामध्ये काँग्रेस समाजवादी पार्टी, अखिल भारतीय किसान सभा आणि फॉरवर्ड ब्लॉक हे 3 संघटना लक्षात ठेवा. आता द वुमन्स इंडियन असोसिएशन याची स्थापना केली डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. ॲनी बेझंटच्या संस्थाही महत्त्वाच्या आहेत. यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतच असते, त्यामुळे लक्षात ठेवा. द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया याची स्थापना केली मेहरबाई टाटा यांनी. ही महत्त्वाची आहे. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स याची स्थापना केली मार्गरेट कजिन्स यांनी. ही पण महत्त्वाचीच आहे. ज्याही संघटनांची स्थापना महिलांनी केली त्या लक्षात ठेवा. महिलांच्या सोडून नंतर जवाहरलाल नेहरू, नंतर सुभाषचंद्र बोस यांनी ज्या या संस्थेच्या स्थापना केल्या त्याही लक्षात ठेवा. हे सोडून ज्या क्रांतिकारी संघटना आहेत त्याही लक्षात ठेवा. इथे आपण सर्व संघटना बघितल्या. संघटना, त्यांचे स्थापना वर्ष, त्यांचे संस्थापक, आपण सगळी माहिती बघितली. लेक्चर तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये कळवा. या लेक्चरची PDF आपण टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. थँक्यू.